नमस्कार भक्तांनो. कधीकधी आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो. चारी बाजूंनी संकटं आपल्याला घेरतात आणि आपल्याला वाटतं की स्वामी, तुम्ही खरंच माझ्यासोबत आहात का? असाल तर मला का दिसत नाही? मित्रांनो, स्वामी आपल्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. ते आपल्या डोळ्यांना दिसत नसले तरी ते संकेतांच्या माध्यमातून आपल्याशी बोलत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 5 खुणा जे सिद्ध करतात की स्वामी साक्षात तुमच्या पाठीशी उभे आहेत. स्वामींचा पहिला संकेत, अनपेक्षित मार्गाने मिळणारी मदत. तुम्ही कधी अनुभवलंय का? तुमचं एखादं महत्त्वाचं काम पैशाअभावी किंवा मार्ग सापडत नसल्यामुळे अडकलंय. तुम्ही हताश झाला आहात आणि अचानक एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येते. जिची तुम्हाला अपेक्षाही नव्हती अशी व्यक्ती तुमचं काम मार्गी लावते आणि निघून जाते. भक्तांनो, हा योगायोग नसतो, ही स्वामींची लीला असते. जेव्हा तुमचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने तुमच्या मदतीला धावून येतात. तो मदतीचा हात म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेली पहिली ग्वाही असते. दुसरा संकेत, स्वामींचं नाव किंवा फोटो वारंवार समोर येणं. तुम्ही खूप चिंतेत आहात, मनात विचारांचं काहूर माजलंय आणि अचानक रस्त्याने चालताना एखाद्या गाडीवर स्वामींचं नाव दिसतं किंवा मोबाईल स्क्रोल करताना अचानक स्वामींचा एखादा फोटो किंवा संदेश तुमच्या समोर येतो. कधीकधी तर दूर कुठल्यातरी मंदिरातून स्वामींचा तारक मंत्र तुमच्या कानावर पडतो. हे संकेत आहेत की स्वामी तुम्हाला सांगतायत, बाळा, मी बघतोय सगळं, तू नको काळजी करू. जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असतं तेव्हा स्वामी या माध्यमांतून तुम्हाला धीर देत असतात. तिसरा संकेत, ती अनामिक आंतरिक शांतता. बाहेर परिस्थिती खूप कठीण असते, लोक तुम्हाला घाबरवत असतात, भविष्य अंधकारमय वाटत असतं, पण तरीही तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात तुम्हाला खूप शांत वाटतं. एक अनामिक शक्ती तुम्हाला सांगत असते की काहीही झालं तरी मी यातून बाहेर पडणारच. ही जी आंतरिक शांती आणि आत्मविश्वास तुम्हाला जाणवतो ना, तो स्वामींच्या अस्तित्वाचा तिसरा मोठा संकेत आहे. जेव्हा स्वामी तुमच्या हृदयात वास करतात तेव्हा बाहेरचं कितीही मोठं वादळ असलं तरी तुमचं मन स्थिर राहतं. चौथा संकेत, स्वप्नातील दृष्टांत आणि सुगंध. अनेक भक्तांना असा अनुभव येतो की स्वप्नात त्यांना स्वामींचे दर्शन घडतं किंवा स्वामी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत असं दिसतं. कधीकधी तर घरात पूजा अर्चा नसतानाही अचानक चंदनाचं किंवा धूप आरतीचा सुगंध येतो. हे केवळ भास नसून स्वामींनी तुम्हाला दिलेली जाणीव असते. ते तुम्हाला सुचवत असतात की जरी तुम्ही त्यांना पाहू शकत नसलात तरी ते तुमच्या अगदी जवळ आहेत. या संकेतांमुळे भक्ताला एक वेगळंच बळ मिळतं. पाचवा संकेत, संकटाचं रूप बदलणं. कधीकधी तुमचं एखादं ठरलेलं काम अचानक रद्द होतं, तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळत नाही आणि तुम्ही खूप दुःखी होता. पण काही दिवसांनी किंवा महिन्यांनी तुम्हाला जाणवतं की जर ते काम झालं असतं तर तुमचं खूप मोठं नुकसान झालं असतं. भक्तांनो, हे स्वामींचंच रक्षण असतं. मोठ्या संकटापासून तुम्हाला वाचवण्यासाठी स्वामी छोटं दुःख तुमच्या पदरात टाकतात. तुमचं अहित होऊ नये म्हणून ते तुमच्या आयुष्यातील काही मार्ग स्वतःहून बंद करतात. हा त्यांचा सर्वात मोठा संकेत आहे की ते तुमचं रक्षण करत आहेत. म्हणून भक्तांनो, कधीही स्वतःला एकटं समजू नका. स्वामींचे हे संकेत ओळखायला शिका. तुमचा विश्वास जितका अढळ असेल तितका स्वामींचा अनुभव तुम्हाला प्रकर्षाने येईल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि तुम्हाला यातला कोणता संकेत कधी मिळाला आहे ते सुद्धा आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ.